नमस्कार. महाराष्ट्रामध्ये झेडपी आणि पंचायत समितीचे जे निकाल आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये 731 झेडपी सदस्य होते. त्यातील 706चे निकाल जे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत. तर बघूया कोणकोणते निकाल कोणत्या पक्षाने घेतलेले आहेत. भाजपने 224 जागांच्या वरती जो आहे तो विजय प्राप्त केलेला आहे. बघा किती मोठ्या फरकाने आणि किती मोठ्या जागा ज्या आहेत त्या भाजपाने एक हाती सत्तेत घेऊन गेलेल्या आहेत. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे भाजप काय पद्धतीचा पक्ष आहे, कशा पद्धतीचा पक्ष आहे. आणि तुम्ही बघितलेच काय भाजपला रोखणं कठीण आहे. आणि वारंवार प्रत्येक ठिकाणी कामे जी आहेत ती जोरजोराने भाजप हा पक्ष करत आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये विकासच करत आहेत. 2 नंबर पक्ष आहे शिंदे गट शिवसेना यांचा. त्या पक्षाने 160 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. आणि शिंदे गट खूप मोठ्या प्रमाणाने महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले आहेत आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अजितदादा पवार यांच्या गटाचे 170 निवडणुकीमध्ये जे उभे राहिलेले होते ते 170 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत अजितदादा पवार यांच्या गटाचे. राष्ट्रवादीचे काँग्रेस यांचे 55 जे आहेत एवढे उमेदवार जिंकलेले आहेत काँग्रेसचे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांचा. ठाकरे सेना यांचे जे आहेत ते 45 निकाल जे आहेत ते त्यांनी जिंकलेले आहेत. त्यांचे 45 उमेदवार झेडपीचे जिल्हा परिषदेचे ते जिंकलेले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे जे आहेत ते 20 उमेदवार जिंकलेले आहेत. आणि इतरमध्ये 32 म्हणजेच अपक्ष हे जे आहेत ते निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तसं भाजपने बाजी मारलेली आहे 224 जागांच्या वरती. तशी राष्ट्रवादीने सुद्धा अजितदादा पवार यांच्या गटाने सुद्धा चांगलीच बाजी मारली. संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जाण्याने खूप दुःखाचा डोंगर कोसळला संबंध महाराष्ट्रावर. परंतु त्यांच्या नेत्यांनी खूप चांगली कामे केली, चांगले प्रचार केले. त्याच्यामुळेच 170 जागांवरती ते निवडून आलेले आहेत. आणि अजितदादा पवार बारामतीमध्ये त्यांच्या गटाला एक मोठं असं यश आलेलं आहे. आपल्या निकाल हाती लागत आहेत की सोलापूरमध्ये 68 जागा झालेल्या होत्या. त्या सोलापूरच्या 68 जागांच्यामध्ये आता निकाल जे आहेत ते सांगण्यात येत आहेत. रायगडमध्ये टोटल 59 जागांपैकी 57 जागांचे निकाल जे आहेत आपल्या हाती लागलेले आहेत. 14 भाजप, 21 शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी 16 आणि तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे आहेत ते 5 आहेत. शेकाप यांचे जे 0 आणि इतर 5 म्हणजे रायगडमध्ये भाजपने आणि शिवसेनेने बाजी मारलेली आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये भाजपने 27 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेने 14, राष्ट्रवादी शरद पवार गट 0, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 3 जागा, वंचित बहुजन पार्टी यांच्या 0 आणि इतर 6 जागा. तसेच कोल्हापूरमध्ये 68 जागांचे जे आहेत ते निकाल हाती लागलेले आहेत. त्यामध्ये 13 ज्या आहेत जागा त्या भाजपाने 68मध्ये 66 जागांचे निकाल आपल्या हाती लागले. 13 भाजप, शिवसेना 8, शिंदेगट अजितदादा पवार गट यांचं 19, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 1 गट, काँग्रेस 15, इतर 10 जागा. सातारा जिल्ह्यामध्ये 65 पैकी 63 जागांचे कल आपल्या हाती लागलेले आहेत. त्यामध्ये भाजपने 27 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेना शिंदेगट यांनी 12, अजितदादा पवार गट यांच्या राष्ट्रवादीने 15, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या 0 जागा आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 6 आणि इतर 3 जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. तसेच लातूरच्या निकालाचा बद्दल बोलूया आपण. लातूरमध्ये 59 जागा होत्या. त्या 59 जागांपैकी भाजपने 18 जागावरती विजय प्राप्त केला. शिवसेनेने शिंदे गट यांनी 1, राष्ट्रवादी अजितदादा गट
12, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 आणि काँग्रेस 23. काँग्रेसला इथे यश आलेलं आहे. लातूरमध्ये काँग्रेसने चांगलीच इथे कामगिरी केलेली आहे. आणि इतर 4 पंचायत समितीमध्ये 125 जागा होत्या, त्याच्यामध्ये 116 जागांचे कल जे आपल्या हाती लागलेले आहेत. भाजपचे 48, शिवसेना गट शिंदे गट 23, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट 31, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 5, काँग्रेस यांचे 8 आणि इतर 1. म्हणजे बघा कशा मोठ्या प्रमाणावरती हे निकाल जे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला सोलापूरचे निकाल सांगितले होते. 68मध्ये 60चे निकाल आहेत. भाजप 42, शिवसेना 7, शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट 9, राष्ट्रवादी शरद पवार गट 0, काँग्रेस 1 आणि इतर 1. बघा कशा मोठ्या प्रमाणे भाजपने कामगिरी जी आहे ती उंचावत नेलेली आहे. आता आपण निकाल बघणार आहोत. धाराशिव या ठिकाणचे. धाराशिव या ठिकाणी 55 जागा होत्या, त्याच्यामध्ये 51 जागेचे निकाल जे आहेत ते भाजपने 16 जागा लढवल्या आहेत. 16 जिंकलेल्या आहेत. शिवसेनेने 15, राष्ट्रवादीने 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 7, काँग्रेसने 3 आणि इतर 5. तसेच परभणीमध्ये 54 जागांचे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत. भाजपने 24 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेनेने 5 जागा, शिंदे गट अजितदादा गट यांच्या 15, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 6 आणि काँग्रेसच्या 3, इतर 1 अशा जागेवरती निकाल जे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण बघूया 63 जागांमध्ये 62चे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत. त्यामध्ये भाजपने 23 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेनेने 21, राष्ट्रवादीने 2, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या पक्षाने 9 जागा, काँग्रेसने 1 आणि इतर 6 जागा त्या आहेत त्या पटकवलेल्या आहेत. बघा कशाप्रमाणे मोठमोठे जे आहेत त्या फरकाने जे आहेत त्या जिंकलेल्या आहेत जागा. आता आपण वळूयात पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये 73 जागा होत्या, त्यातील 64चे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत. भाजपने 8, शिवसेनेने 5, अजितदादा गट यांच्या 43 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 8, काँग्रेस 0 आणि इतर 0 असे निकाल लागले आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा एक शिवसेनेने बाजी मारलेली आहे. या शिंदे गटांनी भाजपने 7, शिंदे गट शिवसेना 29, राष्ट्रवादी 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 6, काँग्रेस 0 आणि इतर 1 जागा अशा जे आहेत ते कल आपल्या हाती लागलेले आहेत. चांगले असे खूप सारे निकाल जे आहेत ते आपल्या हाती लागत आहेत. कोल्हापूरचे बघूया. कोल्हापूरमध्ये काय समीकरण झाले. 68 जागा होत्या, त्याच्यामध्ये 66चे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत. त्यामध्ये 13 जे जागा आहेत ते भाजपने जिंकलेले आहेत. शिवसेने 8, राष्ट्रवादी 19, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 1, काँग्रेस 15 आणि इतर 10 असे जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. सांगलीमध्ये आपण बघूया. सांगलीमध्ये काय झाले. सांगलीमध्ये 61मध्ये 59 जागामध्ये निकाल आलेले आहेत हाती. भाजपने 17, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी 5, राष्ट्रवादी शरद पवार गट 17, काँग्रेस 11 आणि इतर 3 जागा असे जे निकाल जे आहेत ते निकाल आले. सिंधुदुर्ग जिल्हा तिथं बघूया 50 पैकी 50चे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत. भाजपने मुसंडी मारलेले आहे 27 जागावरती. शिवसेनेने 14, राष्ट्रवादी शरद पवार गट 0, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 3 सीटा, वंचित 0 आणि इतर 6 निकाल आपल्या हाती लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये खरंच एक असे खूप असे चांगले असे निकाल जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. संबंध महाराष्ट्र एक प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते निकाल तुमच्यासाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे होते निकाल आणि निकाल. धन्यवाद.